माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण नादी लुप्त झाला मृगदेह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण तुका मने पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण समचरण सरोजं सान्दनिलाम्बुदाभं जगननेत्रपालं मञ्जनं मञ्जनानां तरुण तुलसीमालानुकन्दरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची या थोडा गेन वाढवा बेस वाढवा आवाज वाढवा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावाची सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी भयदाम गड्यंधकारापः अस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शरदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरुं पुण्डरीकाधातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमहासायितचारुजातं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता पुत्राची वार्ता शुभ ऐकी जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला दे अखंड जिजीवनारी वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबार यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र काळी है ना, या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा महाशिवरात्रीचा उत्सव आणि या उत्सवातील कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते तुमच्या सर्वांचे लाडके असणारे आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे मृदंगाचार्य आमचे हिंगोली जिल्ह्याचे भूषण पांडुरंग आबा विसे आबांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं आपल्याच गावचे असणारे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे परीक्षित महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू असणार हा उत्सव आणि त्या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात त्या कांचनताई शेळके मृदंगाचार्य हरिभक्तपरायण मोहन महाराज हरिभक्तपरायण प्रमोद महाराज गायनाचार्य दोनही महाराज आणि सगळी गावकरी तरुण मंडळी आहे का वा आनंद वाटला। यांच्यासाठी एकदा काळ्या वाजवा जोरदार त्यांना धन्यवाद देतो। साऊंडवाल्या दादांना धन्यवाद, शूटिंगवाल्या दादांना धन्यवाद आणि उपस्थित सगळ्या श्रोते मंडळीला धन्यवाद। मस्त हे पायावरी या वारकरी संतांच्या जनरेटर बंद करतात या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। एक दोन सूचना आहे, सगळ्यांनी त्या सूचनेचं पालन करा। पहिल्यांदा जेव्हा हातानं भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा। ज्यांना कोणाला उठायचं असेल त्यांनी हातात उठून साईडला बसा। कीर्तन चालू झाल्यानंतर म्हणजे आतापासून पुन्हा मी उठा म्हटल्याशिवाय कोणी उठायचं नाही। लक्षात येते माझं पुन्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, नामस्मरण करा। एखादा प्रश्न विचारला तर उत्तर द्या, चुकलं चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, पण बोलत राहा। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात।
जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरी अगोदर होता तसा आवाज करा, चेंज नका करू. माझा आवाज अगोदर होता तसा करा. पुत्राची वार्ता शुभ ऐकी जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना करण्याचा आवाज थोडी कमी करा. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता शुभ ऐकी जेवी माता. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणजे पारद्याला हरणाला जर पकडायचा असेल तर पारदे हरणाच्या पाठीमागे कधी पळत नाही. थोडा आवाज व्यवस्थित करा. पारदे हरणाच्या पाठी मॉनिटर वाढवा. हरणाच्या पाठीमागे कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं. तो जंगलात जातो आणि झाडावर बसून बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारदे भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेला हरिण त्या पारद्याला म्हणतं, दादा माझा काही दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा विसर पडला. भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र झालं पाहिजे. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना? हो नाही काहीतरी बोला. थोडस मॉनिटर वाढवा. आता छान झालं. कासवीन माहिती आहे सर्वांना? हा. त्या कासविनीला स्तन नसतात. कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग पिलू जगतं कशावर? तर कासवीन आपल्या पिलाकडे फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडे प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संगे. महाराज म्हणजे दुधाची त्याच्या आयुष्यात भेट होत नाही, पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहतात. भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र झालं पाहिजे. तुका म्हणे पाही कासवीचे पिले माय तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, या अभंगामध्ये तुकाराम महाराज जगाच्या मालकाकडे एक विनंती करतात की तुझं भजन करत असताना, कथा करत असताना, ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे? तर पोराची गोड बातमी कानावर आईच्या आल्यानंतर आईचं मन जेवढं प्रसन्न होतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. बिनेचा नाद ऐकताना हरणाला जसा मरणाचा विसर पडला, माझं मन तेवढं प्रसन्न असावं. आणि कासवीन आपल्या पिलाकडे पिलू आपल्या आईकडे जेवढं एकाग्रतेने पाहतं, भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र व्हावं. या अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत दुसऱ्या चरणात आहे, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. याच्यासाठी पहिला दृष्टांत दिला माया हो आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या तीन दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. पुन्हा एकदा ऐका. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठी. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग त्याला काय शिंग फुटतात का? बोला. त्याला शिंग येत नाही, शेपूट येत नाही. मग होतं काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच. हे महत्वाचं आहे. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी न्यायची गरज नाही. माय हो तुम्ही बोला. तुम्ही जर शेतात गेला आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला ना. नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, जरा जोरात बोला, काट्याने काटा काढता. जमतं तुम्हाला? अरे वा. तुम्हाला जेवढं जमल तेवढं कुणाला जमणार नाही. काट्याने काटा काढता. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा काय केला मोहन महाराज? आधार घेतला. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचा जसा आधार आपण घेतो तसा मनाचा त्रास कमी करण्यासाठी मनाचाच आधार घ्यावा लागेल. तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे गाते. पहिल्यांदा तुझं मन मला दे.
मयेव मनाधस्व मय बुद्धी निविषया निवशिष्यशी मयेव अथूर्धव न संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, बुद्धी दे, प्राण दे मोहन महाराज, आणि सर्वस्वाने मला भर, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. बरोबर आहे ना? तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणताय कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं, तिसरं मन म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात. कळलं तुम्हाला? हा, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतो नको 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 नको. कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. बघा कीर्तनात बसले की एक मन म्हणतं खोटं आहे का त्या महाराजाचं, दुसरं मन लगेच म्हणतं खरं आहे पण कोण ऐकायला लागलं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे त्याचे धंद्याचे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. बरोबर आहे ना? एवढा व्यापक विचार करतात लोक. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. इथल्या इथं मनाचं द्वंद्व युद्ध चालू होतं बरं का. एक मन महाराजाच्या बाजूने उभं राहतं की दुसरं मन लगेच महाराजाच्या अपोजिट साईडला तयार उभं राहतं, विरोधी पक्षामध्ये. बरोबर आहे? मग एक मन देवाकडे जायला तयार होतं की दुसरं मन लगेच देवाच्या विरोधात उभं राहत असतं. या मनाचा स्वभाव, हा मनाचा स्वभाव आहे. लक्ष येतो नाही का बरं का? महाराज म्हणले या मनाला आपण देवाकडे आणण्यासाठी प्रयत्न करतो ना, पण हे यायला तयार होत नाही. चंचल मे मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्य अहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. कारण या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. लक्ष देऊ नाही का बरं का? वाऱ्याला सुद्धा वेग नाही, याच्यापेक्षा जास्त वेग मनाला जास्त आहे. एक क्षण मन शांत राहत नाही. ऐकताय ना मायाव? आता इथं माणसं मॅटवर बसले ना, मन किती चंचल आहे बघा. त्या मॅटची दोरी तरी काढतील, त्याला काडी घेऊन छिद्र तरी पाडतील. बरोबर आहे ना? इथल्या इथं बघा ह्या बाया कीर्तनात बसल्या तरी एकमेकीची साडी तपासतात, कोणत्या दुकानावरची सूत आहे हो. इथल्या इथं चालू राहतं बरं का. हा मनाचा स्वभाव आहे. या मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी मी काय करत नाही महाराज. आता या बाया कीर्तनाला आल्या पण कुलूप लावलं, झटका द्यायचा विसरला, आणि त्यांना इथं बसल्यावर आठवतं कुलूप लावलं पण झटका द्यायचा राहिला. त्या इथून बसल्या बसल्या घरच्या कुलपाला झटका देतात. जाता येता नलगे वेळ. महाराज म्हणले मनाला कुठे जायला आणि यायला वेळ लागत नाही. बोलत चला. पुरुष मंडळ, इथून जर पुण्याला जायचं असेल एसटीनं तर अंदाजे किती तास लागतात? अंदाज सांगा, कमी जास्त चालेल. किती तास लागतील अंदाजे बसनं जायचं असेल तर? 10-12 तासाचा प्रवास. बरोबर आहे ना? एसटीनं जायचं असेल तर 10-12 तास. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर एक 8-9 तासाचा प्रवास. आणि इथून जर विमानाची व्यवस्था असती पुण्याला जायला तर किती वेळ लागला असता? 1 तासाचा. आणि आपल्या काळीला विमानतळ होणार आहे. बरोबर आहे ना? आपल्या काळीला विमानतळ होणार आहे. नाही मी खोटं बोलणार नाही, मी जबाबदारीने बोलतोय. आपल्या काळीला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवून आमचा धर्म नाही, टीका करणाऱ्यांना लाभ आहे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ आणि येणारी पंचवार्षिक निवडून दाखवू अध्यक्ष महोदय. बरोबर आहे ना? असंच आहे ना? लक्षित नाही का? विमानाची व्यवस्था असती तर 1 तासाचा वेळ लागला असता. माया हो, मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? अहो पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून पुन्हा मंडपात हजर झालं. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. ये मन बड़ा चंचल कैसे जितना इसे समझो उतना ही मचल जाए सच के
बदल जाए, राहे तेरे चरणों की गर दौलत मिल जाए, सच के सच के मेरी तकदीर बदल जाए. ये मन बडा चंचल है. महाराज म्हणले धरिताही पर्यावरे ना है, मन वढाय वढाय उभ्या पिकातले डोर. बरोबर आहे ना. महाराज म्हणले या मनाला इकडे आणायला खूप प्रयत्न करावे लागतात. काय करीतो या मना परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलती असावे दावे सैराट. महाराज म्हणले या मनाला काय काय करत नाही मी तुझ्याकडे आणण्यासाठी. बरोबर का. मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण यायला तयार होत नाही. मनाचा स्वभाव कसा आहे माया हो, ऐकताय ना सर्व. माळ जपताना कुठे बी जात आणि नोटा मोजताना एकाग्र होत. बरोबर आहे ना. माळ जपताना कुठे बी जात आणि नोटा मोजताना एकाग्र होता. हा मनाचा स्वभाव. महाराज म्हणले देखना इंद्रियों के न भगे, उनमें हरदम मन के को अपने रब को कृष्ण गोविंद कभी ना कृष्ण दर्शन कभी ना ऐसा विश्वास कृष्ण गोविंद एक ना एक दिवस तो जगाचा मालक मला भेटल्याशिवाय राहणार, असा विश्वास मनामध्ये ठेवा आणि त्याचं भजन करा. पण महाराज म्हणले मन भजन करायला तयार होत नाही. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावाने के. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयाच पिके पुढे, नामामृत गोडी वैष्णवा किती गोड गोड तुझे गोड तुझे नाम. देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूप सुद्धा गोड आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितं नमामि. कर्पूर गौरम म्हणजे कापरासारखा वर्ण ज्याचा. हे असं या पेंटरनं ते उगेच भगवान शंकर निळे करून टाकले. भगवान शंकराचा कंठ निळा आहे, रंग
कापुरासारखा आहे, कर्पूर गौरम, बरोबर आहे ना? आणि कापूर कसा हे असा असतो, बरोबर आहे, हे बरोबर आहे. तशा ठेवा. महाराज म्हणले देवाचं रूपही गोड आहे आणि देवाचं नाम सुद्धा गोड आहे, पण घ्यायला आवडत, बोला, घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणतं त्यानं सांगा ना पटकन. दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस बायकोला झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईने किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहितीये काही बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. एकाला बायको म्हणे अहो हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं ग दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही. म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही म्हणून म्हणतात कधी वेडाला थोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. मन प्रभूचा करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या पण ती गोडी लागायला तयार होत नाही. म्हणजे देवाचं नाव घ्यायला आवडत नाही, भजन करायला आवडत नाही. कळलं महाराज आम्हाला भजन करायला आवडत नाही. पण का आवडत नाही त्याचं पहिलं कारण आहे. ऐका, मनाला भजन करायला आवडत नाही हे आम्हालाही माहिती आहे, बरोबर आहे. पण का आवडत नाही मायाओ, त्याचं पहिलं कारण आहे या मनावर अनादी कालापासून विषयाचे संस्कार आहेत. पहिलं कारण विषयाच्या संस्कारामुळे मन देवाकडे येत नाही. दुसरं कारण बंधन आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. या तीन कारणामुळे मन देवाकडे येत नाही. पहिलं कारण मनावर विषयाचे संस्कार आहे. अनादी संसार मायेच्या ठाई. लहानपणापासून आपल्या घरात जे आपल्यावर संस्कार आहे ते परमार्थाचे का संसाराचे? संसाराचे ना. लहानपणापासून जे घरात संस्कार असतात ते संसाराचे. हे बघा, वर्षा दीड वर्षाचं पोरगा असतं देशमुख बाबा, असं कपड्यात गुंडाळलेला असतं आणि त्याची आई त्याच्या सोबत खेळत असते. तुला मामाची पोरगी बायको करायची, दमधर. कोणाची करायची कुठून आणायची तो सांगायचं काम पडणार आहे. एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का माया हो, बोला. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको कोणी घातली, बोला 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 बोला. माहिती घातली ना, बरोबर आहे ना. हे बघा, शेजाऱ्याची पोरगी आली का ही तुझी बायको, शाळेतली पोरगी आली का ही तुझी बायको, भावाची पोरगी आली का ही तुझी बायको, पाहुण्याची पोरगी आली का ही तुझी बायको. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली बा. लहानपणापासून जर त्याच्या डोक्यात बायकोच घातली असेल तर त्याला मोठं होऊन बायको नाही आवडणार तर काय आवडणार. एका पोरानं आपल्या, लक्ष द्या, एका आईनं आपल्या पोरावर संस्कार दिले लहानपणीच. कोणते? हे हिंदवी स्वराज्य व्हाव ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, हे मासाहेब जिजाऊची इच्छा होती.
ही मासाहेब जिजाऊची इच्छा होती म्हणून शिवा राजाला तसं घडवलं मासाहेबानं आणि हे हिंदवी स्वराज्य आपल्याला पाहायला मिळालं. ऐका, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही मासाहेब जिजाऊची पहिली कृपा आणि नंतर छत्रपतीची कृपा. लेकराला तसं घडवावं लागेल. हे बघा, माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. बरोबर आहे. लहानपणा आपल्या लेकरांवर आपण संस्कार दिले पाहिजे. मला आनंद वाटला ही गावातले तरुण पोरं टाळ घेऊन उभे आहेत. महाराजांनी नाही कीर्तनकार होत्या, नाही गायक होत्या, नाही वादक होत्या, चांगला माणूस झाले तरी बाद झाले. आज चांगल्या माणसाची कमतरता आहे म्हणून आपल्या लेकरांवर आपण संस्कार मॅटर करत असतात. लहानपणापासून आपल्या लेकरांवर संस्कार फार महत्वाचे असतात आणि संस्कार हे जीवनामध्ये माणसाला मोठं करणारे असतात. आता आल्यात ताई, बरोबर आहे ना, त्यांच्या वडिलांनी आईने त्यांच्यावर संस्कार दिले म्हणून त्या कथाकार झाल्या. बरोबर आहे. आमच्या वडिलांनी आम्हाला संस्कार दिले म्हणून आम्ही कीर्तनकार झालो. बरोबर आहे. आपल्या लेकरांवर आपण संस्कार करणं फार महत्वाचे असतात. मासाहेब जिजाऊंना शिवा राजांना तसे संस्कार दिले म्हणून आपल्याला हिंदवी स्वराज्य संस्थापक मिळाले. आपण आपल्या लेकरांवर संस्कार करायला लहानपणापासून तयारच नाही ना, आणि केले तर विषयाचे संस्कार, संसाराचे संस्कार लक्ष देऊ नाही का. बघा, मग महाराज आता भजन कीर्तन करायचं, मग लेकर बाळ काही विहिरीत नेऊन टाकायची का? अजिबात. लेकर बाळ भजन करताना विहिरीत टाकायची, नदीत सोडायची गरज नाही. मग लक्ष देऊ नाही का. आसोनी संसारी जीवे वेद शास्त्र उभारी संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहते तैसे असावे, संसारी दोवरी प्राचीनाची दोरी. माया हो, तुम्ही दारामध्ये वाळवण वाळू घालता, बरोबर? माझी भाषा कळते ना तुम्हाला? हा, वाळायला वाळवण टाकतात आणि रात्री सायंकाळी ते भरून नेतात. मग काही दाणे तिथं सांडतात, मग काही पक्षी येतात आणि ते दाणे टिपतात आणि मग मुक्कामाला राहतात का उडून जातात? उडून जातात. बरोबर आहे. ते गुंतून राहतात का? नाही. ऐकताय ना सर्व पुरुष मंडळ? पक्षी गुंतून राहतात का? नाही. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. हा, हे गुंतून राहतही नाही महाराज. गुंतून राहिलं नाही पाहिजे. ना जग छोडो ना हरी भूलो, ना जग छोड़ो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में, आलिप्त कमळ जळी जैसे. अजून सोपं करून सांगू, माणसानं संसारात कसं राहिलं पाहिजे माया हो? दह्यात पडलेल्या केशासारखं राहिलं पाहिजे. दह्यात पडलेला केश काढाय कष्ट लागतात का? बोला. नाही. धरला की असा अलगद बाहेर येत. बरं, दह्यातून काढलेल्या केशाला दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. बरोबर आहे. माणसानं संसारात असं राहिलं पाहिजे, धरलं की असं अलगद बाहेर आलं पाहिजे आणि बाहेर आल्यावर ते दही पण लागलेलं राहिलं नाही पाहिजे. पण माणसं संसारात दह्यातल्या केशासारखे नाही राहत. देशमुख महाराज, माणसं संसारात वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून? तुटून. सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? तुटून. अर्धा भेलीलाच राहतो. बरं, हा मुंगळा कीर्तनात आला तरी भेलीला चिटकून बसतो. ते बऱ्याचशा मुंगळ्याला घरी गेल्यावर कळत आता. ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा, तुटला बी नाही पाहिजे, कष्ट बी नाही झाले पाहिजे. शहाणे माणसं भाकरीवर पहिल्यांदा थोडं पाणी मारतात आणि भाकरीवर पाणी मारलं की भाकर नरम होते. बरोबर आहे. आणि भाकर नरम झाली की केस धरायचा आणि काढायचा चुकत नाही, कष्टही होत नाही. तसं संसारात गुंतलेल्या मनाला एकदम देवाकडे आणाल तर ते ऐकणार नाही. तुमचं ऐकणार नाही. हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एके वेळे. बरोबर.
जसं भाकरीवर पाणी मारलं तसे मनावर भक्तीचं पाणी मारा. आणि या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन देवाकडे यायला उशीर करणार नाही. मग ही विनंती देवालाच करावं लागेल. देवा माझे मन लागो तुझे चरण, संसार व्यसनी पडवणे दे. राधे मना मग गोविंद ते काया भेद नाही. लक्षात ठेवा, ही विनंती देवाला करावं. पहिलं कारण विषयाचे संस्कार, मन देवाकडे यायला तयार होत नाही. दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही. आज कुणालाच बंधन नकोय, बरोबर आहे. सासूचं सुनेचं पटत नाही का? त्यांचा काही मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे. सासूचं सुनेचं का पटत नाही? सासूला वाटतं सुनेनी बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं. बस झालं बांधलं. सासूला वाटतं मी घराची मालकीण आहे, बरोबर आहे ना. मी घराची मालकीण आहे, हिनं माझ्या मनाप्रमाणे चालायला पाहिजे. आणि सुनेला वाटतं हिच्या पोराला माझ्या बापानं कपड्यासहित विकत घेतलेलं आहे, मी हिच्या अंडर खाली करावं, बरोबर आहे. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेने सुद्धा, बोला, जसं मी पदर घेते तसं माझ्या सुनेने घ्यावं. मी जसं कपाळाला मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेने लावावं. आता या जुन्या बायांच्या कपाळाला मोठी कुंकू आहेत बघा. हे बघा, हे आजी आहे तिकडे बऱ्याच आहेत. माझी आई पण लावते, बरोबर आहे. आता मोठं कुंकू कपाळाला लावण्यामागं काय भाव आहे? कुंकू हे धन्याची निशाणी आहे, बरोबर आहे ना. आणि जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा एक भाव आहे, बरोबर आहे माया. जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं. आता धनी एवढा बारीक करून ठेवला, दुर्बिणीन पाहावं लागतो कपाळात आहे का नाही. व त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बाथरूमच्या भिंतीला धनी सापडल, कपाटाला धनी सापडल, आरशाला धनी सापडल. पाहिजे तेव्हा ती धन्याला चिटकवती, पाहिजे तेव्हा काढून ठेवती, बरोबर आहे. त्या धन्याला इज्जत राहिली नाही. पर आता मोठ्या सिटीमध्ये गेलात तर धनी सुद्धा मॅचिंगचा झाला. जशी साडी तसा ब्लाऊज, जसा ब्लाऊज तशा बांगड्या, जशा बांगड्या तशीच टिकली, तशी टिकली. तुम्ही मोठ्या मोठ्या शहरामध्ये जा, आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर आहे ना. मॅचिंग आवडते सगळ्यांना, बरोबर आहे. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो आणि लग्नाचा वेळ झाला. म्हणलं लग्नाची वेळ झाली, लग्न लावा. म्हणजे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं आता ह्या डंगरीला काय झालं रुसायला? म्हणले तुम्ही जाऊन विचारा. गेलो, म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज, पोरानं साडी राणी कलरची आणली आणि तिच्याच भाषेत सांगतो, ब्लाऊज पीस दुसराच आणला म्हणे. तिला ब्लाऊज थोडंच येते, ब्लाऊज पीस दुसराच आणला म्हणे. मॅचिंग होईना, मॅचिंग येईना, पण किती हाऊस मॅचिंग होईना म्हणे. म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग, मला का जीव नाही का म्हणे. एका पोराला म्हणलं जाय बा दुकानात, ते आण राणी कलरचा पीस. ते राणी कलरचा पीस आणला, दिला माझ्या हातात. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. अजून नंतर बरं का, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस. आता झाली का मॅचिंग? हो म्हणे महाराज, आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस मॅचिंग झाली म्हणे. मला आता पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का? काही लिमिट आहे का नाही त्याला? मॅचिंगच करायची तर स्वभावाची करा. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. माझ्या सासूचं माझं का पटत नाही, करा ना मॅचिंग. माझ्या सुनेबरोबर माझं का पटत नाही, करा मॅचिंग. माणसं कपडे बदलतात, गाडी बदलतात, घर बदलतात, मोबाईल बदलतात, सुखी राहत नाही. स्वभाव बदला, स्वभाव बदला, बाकी काही बदलण्याची गरज नाही. हे बघा, एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. पण तुमचा स्वभाव जर सुंदर असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल. जग लक्षात ठेवा. म्हणून हे फार महत्वाचं आहे. ऍडजस्ट करायची ही करा, पण आज कोणाला बंधन आवडत नाही. सासू मला नकोय का? सासू बंधन टाकते आणि मला बंधनात राहायची इच्छा नाही, मला बंधनात राहायचं नाही. हे कारण एक आहे. दुसरं आणि तिसरं कारण, एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पहावया गेलो, बोला, येताने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, बरोबर आहे ना. देव पहावया गेलो
तेथे देवाची होणी लालचावले मन लागलीसे गोडी ते जीवे न सोडी परत माघारी येत नाही किंवा येत नाही. या तीन कारणामुळे माझं मन देवाकडे यायला तयार नाही. म्हणून माझे चित्त तुझे पायी राही ऐसे घरी काही धरून या बाही भवहा तारी दातारा प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. म्हणून तुझं भजन करताना ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये